नमस्कार. मी बापू कोळेकर. मी आणि माझे काही सहकारी आम्ही मुंबईला आलो आहे आणि मुंबईला बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे. तरी हे आंदोलन पाहता मला काही गोष्टी अशा बोलू वाटतात, म्हणूनसाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो, की मराठा आंदोलन करण्यासाठी एवढे सर्व मराठे एकत्रित गोळा झाले हे पहिल्यांदा जे या आंदोलनासाठी आलेले सर्व मराठ्यांचं मी अभिनंदन करतो. कारण जरांगे पाटील यांच्या पाठीमागं एवढा खंबीरपणे हा मराठा समाज उभा राहतोय हे मात्र सिद्ध झालं आहे. आज मुंबईमधली अशी अवस्था आहे की पनवेलपासून मंत्रालयापर्यंत जिकडं बघेल तिकडे मराठेच दिसतात. ज्याच्या गळ्यात भगवा मप्रेल असेल तो आंदोलन करता आहे हे सिद्ध होतं. तुमचा रेल्वे ट्रॅक सोडा, तुमचा रेल्वे रूळ सोडा, रेल्वेच्या सर्व लोकल रेल्वे ट्रेन म्हणा, तुमच्या मुंबई सेंट्रलचं रेल्वे स्टेशन हे तर जणू काही भगवं रूपच पांघरलं आहे. याप्रमाणे त्या स्टेशनची अवस्था झाली आहे. जिकडं बघेल तिकडे मराठा आणि भगवं, जणू काय भगवं वादळ या मुंबईमध्ये फिरतं आहे असं जाणवतं. म्हणून मध्यंतरी तिथल्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय झाली. त्यांना पाणी नाही, त्यांना अन्न नाही आणि याच सगळ्या सुविधा ज्यावेळेस गावाकडील लोकांना कळल्या, प्रत्येक उद्योगात जो कोणी सक्रिय आहे त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन गाव पातळीवरती कोणी जेवण, कोणी पाणी अशा स्वरूपात सर्व गावाकडून गावापासून अनेक गाड्या टू गाड्या मुंबईला आल्यात. सगळ्या आंदोलनकर्त्यांना जेवणाची सोय झाली, पाण्याची सोय झाली. अक्षरशः अख्खी मुंबई जेवण करेल एवढं अन्न आता आंदोलनकर्त्याकडे आहे. ही मला अत्यंत असं मनापासून भारी वाटते की आंदोलनकर्ते आणि आंदोलनकर्त्याला करणारे सपोर्ट यांचं हे जे समीकरण आहे ते या आंदोलनात मला दिसलं. आता काय होते पुढं हे मुख्यमंत्र्यांपासूनच आपल्याला समजेल. हे आंदोलन कितपत सक्सेस होतंय का न होतंय हे आता बघू. पण जर या आंदोलनाला जर काही प्रॉब्लेम झाला किंवा मुंबई जर बंद करायची म्हटलं ना, आता पहिले होते बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आता जरांगे पाटील, हे दोनच माणूस किंवा ह्या दोनच व्यक्ती आजपर्यंत मुंबई बंद करू शकतात हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आले. म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे. नक्कीच भूमी मान देशाची या चॅनलला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.